खमंग, सोपी, झटपट होणारी अशी ही मद्रासी चटणी इडली डोश्याबरोबर सर्व करण्यासाठी अशी ही चटणी खूप छान लागते. शिवाय फ्रीजमध्ये 2-4 दिवस छान टिकते ही. नमस्कार, मी ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर ही मद्रासी चटणी अगदी इडली डोशांबरोबरच नाही तर एरवीसुद्धा पोळी, परोठे याबरोबर खाण्यासाठी तुम्ही करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये मी 4 चमचे 4 टीस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल हलकंसं गरम झालं की त्यात पाववाटी मी उडीद डाळ भाजायला घातली आहे. या तेलावर ही डाळ छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची. गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही, लो टू मिडियम फ्लेमवर छान लालसर भाजून घ्यायची. 2-3 मिनिटातच ही डाळ छान अशी लालसर भाजून झालेली आहे. काढून घेते. मी ताटलीत काढली आहे, पण तुम्ही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढलीत तरी चालेल. आता याच तेलामध्ये पाववाटी हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ मी भाजून घेते. ही डाळ पण छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची लो टू मिडियम फ्लेमवर. ही पण साधारण एक 2-3 मिनिटातच हे छान लालसर भाजून झाली आहे. काढून घेते. आता या पॅनमध्ये मी 4-5 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या भाजून घेणार आहे. मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. याची देठं काढून तेलावर छान एखादा मिनिट परतून घेतली. हे बघा, याचा रंग पण बदलला आहे. काढून घेतलं. हे सगळं पूर्ण गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी हे काढून घेतलं. मिरचीचे असे हाताने थोडेसे तुकडे करून घेतले. आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालते मी. चवीनुसार साखर घालायची. चवीनुसार मीठ घातलं आणि थोडासा लिंबाचा रस घालते मी यात. लिंबाच्या ऐवजी तुम्ही दहीसुद्धा घालू शकता. पाणी न घालता सुरुवातीला हे मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि नंतर लागेल तसं पाणी घालून याची अशी बारीक अशी पेस्ट करून घेतली. हे बघा, अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता. थोडी पातळ किंवा याच्यापेक्षा थोडीशी दाट ठेवू शकता. हवं तर थोडं अजून पाणी पण घालू शकता. आता पॅनमध्येच जे शिल्लक तेल होतं त्यातच 2 चमचे अजून तेल वाढवलं मी आणि त्यात अर्धा चमचा जिरे, अर्धा पाव चमचा हिंग आणि कडीलिंबाची आपण छान अशी फोडणी करून घेतली. ही फोडणी आता मी चटणीत घालते आहे. मस्त झालेली आहे चटणी. तुम्ही रंग बघू शकता याचा. छान मस्त अशी झणझणीत झाली आहे चटणी. एकदा मिक्स करून घेऊया. इडली, डोसा, पराठा कशाबरोबरही सर्व करू शकता ही चटणी. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.